आणि मजेत असं. तर बघा आम्ही कुठं चाललेलो आहे, तर हे पण झालेले आहे तयार. तिकडे आदित्य पण तयार होत आहे आणि इकडं आरोहीचा पण मेकअप चालू आहे. चला तर मग तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठे चाललो. तुम्ही पण या आमच्यासोबत आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा आम्ही आलेलो आहोत आता मार्केटमध्ये. तर रामाचं असं मंदिर आहे छान आणि आता रामनवमी पण जवळ येत आहे. तर त्याच्यामुळे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. छान अशी मस्तपैकी लायटिंग वगैरे लावलेलं आहे. तर चला आता आम्ही जातो पुढं. तर इथून सुरू होतं मार्केट. तर इथे छान बघू शकता पुढं पण खूप छान असे पटाके वगैरे लावलेले आहे. आणि समोर आम्ही जातो तिथं साक्षात आम्हाला साईबाबांचं दर्शन झालं. त्यांची पालखी होती आणि गुरुवार पण होता काय त्याच्यामुळे. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येणार आहे. तर आम्ही बघतो पुढे जाऊन खूप असं मस्त म्हणजे लेझिम वगैरे ते खूप चालू होतं खेळणं वगैरे आणि छान म्हणजे इतकं भारी वाटलं ना दर्शन घेऊन. आणि हे बघू शकता तुम्ही आपले शिवाजी महाराज शिवछत्रपती यांची छान अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. इतकी भारी वाटते ना. आधी लायटिंग वगैरे लावलं तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. चला तर म्हटलं तुमच्यासोबत पण छान असे शेअर करावा. तर तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला एवढं माहितीच नव्हतं की तिथं काय आहे ते ना. नंतर गेलं तर खरंच बघितलं ना इतकं भारी वाटलं ना. आणि साक्षात साईबाबांचं दर्शन झालं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि तुमचे पण आमच्यासोबत छान असे दर्शन होईल अशी अपेक्षा करते. तर खूप सुंदर असे डेकोरेशन तर बघू शकता किती भारी केलेलं होतं. आणि हे बघा इथं साईबाबा शिर्डीवरून आलेले आहे ते. तर आम्ही तिथं विचारलं तर मग शिर्डीवरून आलेले आहेत आणि खरंच इतकं दर्शन घेऊन इतकं भारी वाटलं ना. खरंच कधी कधी ना असं होतं की आपल्या मनीना ध्यानी असलं तरी पण आपण छान असं देवाचं दर्शन आपल्याला घडतं. तर इथं त्यांची पाठीमागे पालखी होती आणि श्री साईबाबा होते. आणि नंतर आदित्यला ना चप्पल वगैरे घ्यायची होती. तर त्याची चप्पल खराब झालेली होती. तर चला म्हणलं आता त्याच्यासाठी पण छान अशी सँडल घेऊया. तर तेच आम्ही पाहत होतो. म्हणलं चला आता त्याला पण सँडल घेते आणि मग पुढं गेलो. तर सॉरी नंतर मग आम्हाला जेवण वगैरे करायचे होते. तर यांनी खूप दिवसानंतर आम्हाला जेवायला घेऊन गेलेले आहे. त्याचं घरीच प्लॅन झालं होतं की जेवायला जायचं आहे म्हणून सनी. तर वाटतच आम्हाला खरंच साईबाबांचं दर्शन झालं. खूप छान वाटलं. आणि तर इथं बघू शकता तर आम्ही आता चाललेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. तर या तुम्ही पण छान असं मस्त जेवायला. तर आम्ही जेवण वगैरे करतो. काय खायचं भाजी अजून पनीर वेज पराठा भाजी आणि तुला काय खायचं आहे पनीर राईस वेज पराठा आणि पनीर राईस. पनीर राईस असतं का राईस स्टार्टिंगला पनीर चिली खायची नाही तर पनीरची भाजी लिस्टात चला तरी झालेलं आहे आमचे ताट. अजून पनीर चिली यायची पण आरोईचे नखरे पहा चमचेच खा लागले. आरोई खूप खूप खुश आहे. काय खायचं आरोई काय खाणार आहे सांग. तिकडे 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 पप्पाला खाणार आहे. हे आधी तर चाललंय वाचणं. काय वाचतं रे मेनू काढ. काय घ्यायचंय तर मुलांना खूप पनीर चिली आवडती. तर आम्ही पनीर चिली ऑर्डर केलेली आहे. तर आता येणार आहे पनीर चिली. आणि यांचं चाललेलं आहे मोबाईल पाहणं. इकडं आरोई तर लयच खुश झालेली फार. तर इथं आलेली आहे आरोईची पनीर चिली. अगं बाई गरम आहे ना. थांब ना जरा. चल तर पा रोईचं चाललाय पनीर चिल्लीवर दणका. आदित्य पा ते खातोय. ओव्हर ऍक्टिंग आधी कुसो
जादू दाखवू का तुला? ए दिदी जादू दाखवू का? माझ्याकडे कंगन नाही आता सांगायचं. बघ ना. ए यार जेवण